नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। घोबघूस पोलीस ठाण्यातर्फे ज्येष्ठ पत्रकार सुरेश खडसे यांचा सत्कार। घोबघूस येथील पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश खडसे यांच्या शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक पंकज रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले की माझे प्रेरणास्थान, गुरु, सामाजिक कार्यकर्ता व ज्येष्ठ पत्रकार सुरेश खडसे यांनी देहदान केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन। आपण एक मोठे कार्य केले आहे। तुमच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला खूप मदत होईल। देहदान म्हणजे मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी देण्यास मान्यता देणे। या निर्णयामुळे वैद्यकीय विद्यार्थी आणि संशोधक विद्यार्थ्यांना मानवी शरीराचे अधिक चांगले ज्ञान मिळण्यास मदत होते, तसेच विविध रोगांवर उपचार करण्यासाठी आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठीही हे उपयुक्त ठरते। तसेच पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करीत स्वागत सत्कार करण्यात आले। याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी व घोबघूस पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते। सुवर्ण भारत न्यूज पंकज रामटेके, सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर। आपली वागणूक त्यांची आहे आणि समाजाच्या प्रती काहीतरी केलं पाहिजे ही भावना नेहमी त्यांच्या मनामध्ये आम्हाला दिसून येते। आज आम्ही त्यांचा सत्कार यासाठी करतो, छोटेखानी सत्कार आहे। त्यांनी स्वतःचं देहदान केलेलं आहे दवाखान्यामध्ये स्वतः जाऊन, स्वतः प्रेरित होऊन इतकं मोठं पाऊल उचलणं आजच्या काळामध्ये फार कमी लोक असतात ते देहदान करतात। त्यातील एक सुरेश भाऊ खडसे आहे। पत्रकारितेमध्ये तर ते अव्वल आहेत। सामाजिक जाणीव पण त्यांना आहे। समाजामध्ये प्रत्येक स्तरावर ते जाऊन मदत करतात। तर याबद्दल मी आज त्यांना पोलीस स्टेशनमध्ये माझ्या पूर्ण घोबघूस पोलीस स्टेशनच्या माझ्या सहकार्याच्या समवेत त्यांचा एक छोटासा सन्मान करत आहे। त्यांना अभिनंदन देत आहे आणि यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणखी बऱ्याच लोकांनी जर देहदान केलं तर पुढे चालून आपल्याला आपल्या समाजाला याचा फार मोठा फायदा होऊ शकतो। आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण असेल तर सुरेश भाऊ त्यातून गेलेले असल्यामुळे ते तुम्हाला त्याबाबत मदत सुद्धा करतात। आणि मी एक प्रकारे जनतेला आवाहनच करत आहे की असं जर तुम्ही असेल तर त्यांनी सुरेश भाऊशी भेटून जर कोणी देहदान करत असेल, काही अवयव दान करत असेल तर एक प्रकारे आपण समाजाच्या प्रती खूप मोठं काम करतोय असं मला वाटते। धन्यवाद।